तुम्हाला रोज प्रश्न पडतो का सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचं म्हणून? तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन आले एक रेसिपी, जी की झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे अंडा ब्रेड. चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 5 अंडे घेतलेले आहेत, 4 ब्रेड घेतले आहेत, त्याचे त्रिकोणी मी स्लाइस करून घेतलेले आहेत. तुम्हाला चौकोनी पाहिजे तर तुम्ही चौकोनी पण ठेवू शकता. एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक बारीक चिरून टमॅटो घेतला आहे आणि 2 ते 3 मिरच्या मी एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत. कोथिंबीर, थोडं कलरसाठी 1 चमचा लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ. आपण आता अंडी फोडून घेऊ. त्यासाठी एक पसरट भांडं घ्यायचं, कारण स्लाइस त्यासाठी व्यवस्थित बुडलं पाहिजे म्हणून पसरट भांडं घ्यायचं. व्यवस्थित फेटून घेऊ आपण हे. त्याच्यामध्ये कांदा टाकू, टमॅटो, हिरवी मिरची, मीठ, चवीपुरतं मीठ आणि हे तिखट मसाला आहे ना तो पाण्यामध्ये विरघळवायचा, म्हणजे ह्याच्यात गुठाळ्या होत नाहीत. हळद आणि तिखट मसाला, थोडं पाणी मी घेतले त्याच्यात ही मसाला टाकते आणि हळद आणि त्याच्या गुठाळ्या मोडून घ्यायच्या. आता हे त्याच्यामध्ये आपण ओतून घेऊ. आणि वरून कोथिंबीर. आता हे पूर्ण अगदी एकजीव करू. आपलं हे बॅटर तयार आहे. आता ह्याच्या ब्रेड आपण टाकून फ्राय करायला घेऊ. आता आपला पॅन तापलेला आहे, त्याच्यावर आपण तेल टाकू आणि एक एक स्लाइस ह्या बॅटर मध्ये बुडवून आपण फ्राय करू. आता वरून ह्याच्या थोडं थोडं हे मिश्रण टाकू. वरून ह्याच्या थोडं आणखी तेल सोडू. आता एक साईडने खरपूस भाजून घेऊ, नंतर दुसऱ्या साईडने भाजू. आता एक साईडने भाजून झाला तर ही साईड पलटून घेऊ आपण. दुसरी पण साईड आपण तशीच भाजून घ्यायची. आता दोन्ही साईडने आपलं व्यवस्थित भाजून झाले. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. आपला झटपट होणारा अंडा ब्रेड तयार आहे आणि गरमागरम मस्त एकदम.